हा आहे ना मामांचा मुलगा आहे. ऊस तोडून आणलाय, सगळे पोरं वगैरे आलेत म्हणून. ए बाबा यायची माझ्याकडे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जात आहोत माझ्या नानीच्या घरी, म्हणजे आईची आई त्यांच्या गावी जातोय. काहीतरी काम आहे, आई बोलली चल जाऊन येऊया, तर म्हणून आपण निघतोय. ते आता संध्याकाळचे मे बी किती 5 वाजलेत आणि थंडी खूप आहे तिकडे. सो आपण निघूया लवकर, आणखी थंडी वाढायच्या आधी. बॅग वगैरे रेडी आहे, आई पण इकडे रेडी आहे. आता आपण निघूया. आता आपण निघालो आहोत. 2 व्हीलरवरती जाऊ आज, कारण की आज मोठी गाडी नाही आहे रिपेअरिंगला तिथे गॅरेजला. मी आणि आई आहे 2 व्हीलरवरती बाईक राईड करतोय. आणि आपल्याला अजून लागेल 1 घंटा तरी लागेल. तर आपण जाऊया तेवढं, कारण की नंतर खूप थंडी सुरू होणार. आपण एक ब्रेक घेतला, आई काहीतरी फ्रुट्स वगैरे घेते, तर ते आपण घेऊया आणि घेऊन पुढे निघूया. आपण जॅकेट वगैरे घालून निघूया, कारण खूप थंडी वाटते. चलो गाईज, भेटूया पुढे आपण थोड्या वेळामध्ये. पेट्रोल फिलअप करून आपण पुढे निघूया. फुल झालं. आणि गाव पण आलंय जवळ, हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला. आता पोहोचू आपण लवकरच घरी. इकडे हे मामाचं घर, इकडे मामी आली. मामीला आमच्या घाई बघा, पाय एवढा दुखतोय तरी पण गडबड यायची आहे का नाही. आलो असतो ना मध्ये, मामाच्या गावाला आले की. हा काय म्हणता मामी? मामी द्या इकडे बॅग, द्याव इकडं, द्या इकडं. चला 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 मामी आली. मामी खुश झाली आल्यावर. हा पण एवढं पाय दुखायलाय तरी पण काय एवढी गरज नाही. मी आलो असतो ना मध्ये. पाय दुखा म्हणल्यावर मामी स्वतः माझे पाय धुवायले आहे का. आमच्या मामीचं प्रेम. इकडं बघा आमची टीम आहे, इकडं बघा सगळेच आहेत, सगळे लहान मुलं आहेत. चिल्लर पार्टी सगळे मोठे झाले ना, सगळे मोठे झाले. इकडे एक मामी आहे. 2 व्हीलरवर आलो ना, थंडी होती भरपूर. ईशानं मला आल्या आल्या ओळखली माहिती आहे ना. मला कसं काय ओळखलीस तू? मी आलो तेव्हा तर एकदम लहान होतीस तू. ही गौरी आणि ही रिद्धी आणि ही आहे आराध्या आणि ही आरोही. सगळ्या मोठ्या झाल्यात. हा मी आलो तेव्हा हे गौरी एवढे होते सगळे. आणि हा कोण आहे? हा शंभू राजे. आणि ही मोबाईल बघते ना, जास्त बघायचा नाही ना मोबाईल. नाही बघायचा ना. काय होतं, डोळे खराब होतात ना, डोळे आंधळे होतात. ये गौरी का? गौरी सारखं मोबाईल बघत बसते आहे ना. मोबाईल नाही बघायचा ना सारखा, नाही ना. काय केली ऊ गेली केसातली ऊ मोबाईल मुळे. बापरे. अच्छा ऊस गेला डोळ्यामध्ये. किडे गेले. बापरे. तो गाईज फायनली मला आत्ता समजलं की मी इथे का आलोय. कारण की आईने मला फक्त चल म्हणलं होतं सोबत, तर मी आईसोबत आलोय. आणि इथे आल्यावर मला समजलं की इथे आहे ओटी भरायचा कार्यक्रम. म्हणजे हू इज गोना बी डॅड, हू इज गोना बी मॉम, सो एक्सपेक्टिंग बेबी. तर त्याच्या आधी ओटी भरायचा कार्यक्रम असतो, तो त्याच्यासाठी आलो आहे. ॲक्च्युली हा बायकांचाच कार्यक्रम असतो, पण आईसोबत मी आलो आहे तिला घेऊन. सो आता मी पण अटेंड करेल, दाखवतो कसं असतं. पण मी सध्या तर बाहेरच आहे, बाकी सगळे आतमध्ये रेडी आहेत. आणि इकडे चिल्लर पार्टी आहे बघा.
बाकी आतमध्ये रेडी आहेत, तर आपण मध्ये तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो. तर हा आहे मामाचा मुलगा संतोष आणि वैरी, त्यांचा हा रिच्युअल प्रोग्राम होता. तर हा ओटीचा एक गेम आहे बेसिक. याच्या एकामध्ये पेढा असतो, बघायचं नाही हा, आणि एकामध्ये असते जिलेबी. आणि हे आपण शफल करूया. ते दोघं हे चेक करणार, ज्याच्यावरती हात ठेवतील ना, जर तो आला तर ते एक्सपेक्टिंग बेबी असं कन्सिडर करतात. जिलेबी आली तर मुलगी आणि पेढा आला तर मुलगा. तर आपण ते करूयात. सगळेच आहेत इथे, मामी सगळेच आहेत, त्यात शफल करतायत. दोघांनी पण एकदाच दोघांनी एकदाच पण नाही ना, वेगवेगळं डबल शफल करा. चलो डबल आणखी एकदा. म्हणजे एक्सपेक्टिंग अ बॉय. आपण जेवण करून घेऊयात. 8 वाजले, सगळे जेवायला बसलेत. हे बघा, इकडे नाना आहे, इकडे मामा बसलेत सगळे, आणि इकडे संतोष आलाय. ये जेवायला बस. इकडे ईशा. आता जेवण करूयात. 8 वाजलेत. इकडे युजली लवकरच जेवण करतात. तुम्हाला तर माझा टाईम माहीत आहे, 10 वाजता वगैरे जेवतो. तर जेवण करून घेऊयात. सो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आजच्या ब्लॉगला एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. तर भेटूया परत उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.